आपल्या वृत्तपत्रातून काही दिवसांपूर्वी आम्ही आमच्या गावात उंदरांचा सुळसुळाट झाल्याचे लिहिले होते. ते बहुतेकास स्मरत असेलच. त्या भयावह स्थितीत उंदरांनी अक्षरशः पिच्छा पुरवला होता आणि आमची पाण्याऐवजी बंदुकांचे परवाने मागण्यापर्यंत मजल गेली होती. आता पाणी पुरवठ्यात सुधारणा झाली नाही व बंदुकांचे परवानेही मिळाले नाहीत हा भाग वेगळा. तेव्हा एका वाचकाने गाव सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावर दुसऱ्या एका वाचकाने ते गाव जिथे आम्ही जाऊन राहू शकू ते दुसरे गाव आहे का कुठे असाही प्रश्न विचारला होता. असो, तर आता हे उंदीर पळून जात आहेत स्वतःच्या खुशीनं. कुणीही हाकत नसताना ते निघून जात आहेत. येताना त्यांच्या झुंडी आल्या, आता जाताना ते एकामागोमाग एक असे वेगाने घाईघाईने निघून जात आहेत. कुरतडलेल्या वस्तू तशाच अर्धवट कुरतडलेल्या ठेवून भयंकर घाबरल्यासारखे पळून जात आहेत. तर हे उंदीर असे अत्यंत त्वरेने का निघून जात आहेत आणि कोठे निघून जात आहेत? तेव्हा आम्हीही जावे काय की येथेच राहावे? आम्हीही घाबरावे असे काही येथे घडायचे आहे काय? जगणे तसेच अर्धवट कुरतडून आम्हीही एका पाठोपाठ एक असं पळत सुटायचं आहे काय? रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर, कधी फाटका आत आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतानो, थोडासा गुन्हा करणार आहे. थोडे साहिलेले, पाहिलेले, चोखलेले आहे. माझ्या जगाची एक गंधवेणाही त्यात आहे. केव्हा चुकलो, मुकलो, नवे शिकलोही आहे. जसा जगत आहे तसाच मी शब्दात आहे. रोटी प्यारी खरी, आणखीन काय हवे आहे? याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती फुलं ठेवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती खडगे मी देत आहे. एकटा चालो नाही, युगाचीही साथ आहे. सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतानो, थोडासा गुन्हा घडणार आहे. घराघरात घुमले तेव्हा तुक्याचे अभंग, निजलेल्या मनातला प्रकटला पांडुरंग. अमृताते पैजा जिंकी अशी ज्ञानेशाची ओवी होती आणीत मनांना नवी अमृत पालवी. आता सारे बदलले अहो जग पुढे गेले, विसरा तो जुना घोष रखुमाई वरा बापा. आता ओठा ओठावर लारी लप्पा लारी लप्पा. अहो फार जुनी कथा पाहुनिया क्रौंचवद, वाल्मिकीच्या करुणेत फुले अनुष्ठुभ छंद. जुन्या गोष्टी कशासाठी, काव्य विसरा हो राव. सध्या रहस्य कथेला आहे बाजारात भाव. आता सारे बदलले अहो जग पुढे गेले. आता असे काही लिहा ज्यात 6च पानात चित्त थरारक असे खून पडतील 7. कौतुक त्या प्रतिभेचे दगडात निश्चेतन, जिच्या स्पर्शे अंतरीचे झाले साकार स्पंदन. 7 रंगांचा सोहळा अजिंठ्याच्या पाषाणात, उभे साकार सौंदर्य वेरुळाच्या दगडात. आता सारे बदलले अहो जग पुढे गेले. नको अजिंठा वेरुळ, मूर्ती तोडा किंवा फोडा. गाडी भोवती नटीच्या आता लोकांचा गराडा. काल वाचले कुठेसे म्हणे कुणीसा निघाला, मागण्यास भूमिदान पायी चालला एकला. म्हणे आत्म्याच्या शक्तीने निर्मयाची जगी शांती, म्हणे प्रेमाच्याच पोटी आहे दडलेली क्रांती. आता सारे बदलले अहो जग पुढे गेले. क्षीण पायांना उगीच कशासाठी व्यर्थ सांगा, लावू तिकिटांच्यासाठी थिएटराच्या पुढे रांगा. आता संस्कृती म्हणजे रेशमाचा बुशकोट, ज्याच्यावरती चित्रित हत्ती, घोडे आणि उंट. आता संस्कृती म्हणजे लाल रंगलेले ओठ. आता संस्कृती म्हणजे प्रचार नि जाहिरात. आता सारे बदलले अहो जग पुढे गेले. आता तारणारा एक मंत्र जपा, मंत्र जपा. लारी लप्पा लारी लप्पा लारी लप्पा लारी लप्पा.